मित्रांनो, सर्वसाधारणपणे बघत पूर्वी लोक मुलामुलींमध्ये भेदभाव करत असायचे, परंतु काळ बदलला आणि आज पालकवर्ग जागृत झाला. मग यामध्ये शासनाने का बरं मुलामुलींमध्ये शिक्षणात भेदभाव करावा, आज हेच आम्हाला कळत नाही. आम्ही बघितलं तर मुलांना 500 रुपये प्रति महिना एस-टी आणि एस-टीची पास भरावी लागते आणि मुलींना एस-टीची पास फ्री, असे भेदभाव शिक्षणात का बरं? आम्हाला हेच म्हणायचं आहे की कुणाची परिस्थिती गंभीर असते, कुणाची परिस्थिती नाजूक असते. यात परिस्थिती अभावी मुलं शिक्षण घेत नाहीत. म्हणून शासनाच्या चरणी नम्र विनंती आहे की मुलगा असो किंवा मुलगी यांना शिक्षणाची पास असो किंवा अन्य कोणत्याही परिस्थितीत शिक्षण हे पूर्ण शेवटपर्यंत मोफत असावं, हीच नम्र विनंती आहे. धन्यवाद. आपला ओबीसी सेवा संघ नागपूर जिल्हा अध्यक्ष श्री नारायणरावजी उदापुरे, शिक्षणप्रेमी. सिटी नमस्कार मित्रांनो, मी नारायणजी उदापुरे, नागपूर जिल्हा ओबीसी सेवा संघाचा जिल्हा अध्यक्ष. सर्वसाधारणपणे बघता पूर्वी लोक मतभेद करायचं मुला मुलीमध्ये, परंतु आज शासनाने सुद्धा मतभेद का करावा असं आम्हाला वाटतंय. मुलांची प्रत्येक महिन्याला पास त्यांना 500 रुपये महिना द्यावं लागते. परिस्थिती हलाखीची असल्यामुळे परिस्थितीला हातभार लावावं की दर प्रत्येक महिन्याला पासमध्ये पैसे द्यावं. परिस्थिती हलाखीची असल्यामुळे गंभीर परिस्थितीमुळे प्रत्येक महिन्याला मुलांना 500 रुपये प्रति महिना द्यावं लागते आणि मुलींना मोफत शिक्षण आहे. माझं असं शासनाला विनंती आहे की शासनाने मुलगा असो किंवा मुलगी असो, शिक्षणामध्ये समानता, मोफत शिक्षण, शाळेमध्ये जाणं मोफत शिक्षण, जोपर्यंत त्यांचं शिक्षण जोपर्यंत आहे, त्यांना जोपर्यंत शिकावंसं वाटतंय तोपर्यंत मुलांना असो मुलींना असो शिक्षण मोफत, शिक्षणाच्या संधी शासनानं मोफत करून द्याव्या, हीच आम्हाला विनंती आहे. आणि शासनाच्या चरणी एवढंच आमचं नतमस्तक आहे. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी नारायणजी उदापुरे, नागपूर जिल्हा ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष. सर्वसाधारणपणे बघता मुलांना शाळेमध्ये जी पास आहे ती पास पैसे भरून 500 रुपये प्रति महिना, कालच मी बघितलं. कुणा मुलांची परिस्थिती नाजूक असते तर कुणा मुलांची परिस्थिती हृदयद्रावक असते, कुणांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असते. काय करावं अशामध्ये आम्हाला सुद्धा रडू येते. डोळ्यातले पाणी डोळ्यामध्येच आटतात. माझी शासनाला विनंती आहे की मुलगा असो किंवा मुलगी, दोघांमध्ये मतभेद का करावं? मुलींना जोपर्यंत त्यांना शिकावंसं वाटतंय, शाळेची पास असो, अन्य शाळेतल्या कोणत्याही सुविधा असो, शिक्षण हे पूर्ण मोफत करावं. त्यांना शिक्षणामध्ये मुलगा असो किंवा मुलगी असो, शिक्षणामध्ये कुठंही अडचण जाता कामा नाही. प्रत्येकाची परिस्थिती सारखी राहत नाही. अशा परिस्थितीमध्ये परिस्थिती अभावी मुलं शिकत नाहीत. मुलं असो किंवा मुली असो, शिक्षणामध्ये सर्वांना मोफत शिक्षण द्यावं. शिक्षणामध्ये कुठंही त्यांना अडथळा येता कामा नाही आणि त्यांना पाससुद्धा ही फ्री करावी की जेणेकरून त्यांना जे आर्थिक परिस्थितीचा जो फटका आहे तो फटका बसणार नाही. अशा प्रकारे मी शासनाला विनंती करत आहे. आणि शासनाने मुलगा असो किंवा मुलगी असो त्यांच्या शिक्षणामध्ये
समानता ठेवावी आणि शिक्षण पूर्ण मोफत करावं हीच नम्र विनंती आणि धन्यवाद.